गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर बलंदाज धनंजय. चेंडू लॉप करतो, चेंडूला खूप लांब जाऊन चेंडू विसावतोय. 6 धावा. गुड शॉट. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 42. धनंजय मात्र बॅटचा फेस खोलतोय. पहिल्या चेंडूवरती पहिलं भानुदासचं स्वागत करतोय. महेश आमचे मित्र त्यांचं सुद्धा इथे आगमन होतोय. जणू का त्यांचा सत्कार केला इथे मात्र षटकाराने. भानुदास गोलंदाजी मार्कवर सायकल बलंदाज धनंजय पुढे लॉप करतोय. मिडविकेट चालू. क्या मारना. खूप लांब जाऊन चेंडू विसरतोय. कारखान्यावर जाऊन चेंडू विसरतोय. 6 धावा. गुड शॉट. कोणीगावचे प्रतिष्ठित नागरिक आपण अशोक ठाकरे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. राहुल आपण पहिले की 2 षटकामध्ये खूप डिफेन्स क्रिकेट दाखवला धनंजयने. मी मगाशीच म्हणत होतो धनंजय एक आक्रमक खेळाडू आता मात्र बॅटचा फेस खोलतोय. 2 उत्तुंग षटकार दाखवतोय. 6ने राहुल धावसंख्या वाढते. धावसंख्या होती म्हणजे आपण पहिले तर 48. 12 धावा येतात 2 चेंडूमध्ये. स्वागत करतोय जणू काही आपण पहिले तर भानुदास यांचं. यानंतर सामना बघण्यावर पाले पक्ष तिसगाव दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं नाणेफेकीसाठी. खूप जबरदस्त. मी मगाशीच म्हणत होतो की ह्या खेळाडूचं मी वक्तव्य केलं होतं. खूप चांगली फलंदाजी करतोय आणि आता मात्र गरज होती संघाला आणि ती मात्र गरज ओळखून फलंदाजी करतोय. दोस्ताला आपण कैलास. भानुदास 2 चेंडू आपण 2 षटकार मारतो. इथं मात्र धनंजय हिलाल. भानुदास तू धनंजय. चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमा पार जातोय. 6 धावा. गुड शॉट. राहुल आपण म्हणजे डीजे मास्टरने गाणं जबरदस्त लावलं. पण खरं हा खेळाडू मात्र स्ट्रॉंग खेळाडू आणि उपयुक्त खेळाडू उसटण्या संघात आणि 3 चेंडूवरती 3 लगातार षटकार मारतोय. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढतोय. धावसंख्या 54 वर नेऊन ठेवतोय. आता मात्र विपक्षी संघातील संघनायकाला विचार करावा लागतोय की गोलंदाजी कशा प्रकारे करायची आहे, कशा प्रकारे चेंडू फेकायचा विनोदनी. धनंजय ऑन द फायर. धनंजयने मात्र रुद्ररूप धारण केले. धनंजय मात्र इथे स्फोटक फलंदाजी करतो. बॅटचा फेस खोलतोय. 3 चेंडू आपण 3 वेगवेगळ्या दिशेने. एक चेंडू आपण पहिले षटकार मिडविकेट रिजन मध्ये, एक अतुलत लॉंग ऑन रिजन मध्ये आणि एक बॅकफूट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेलेला आहे. 3 षटकार उत्तुंग षटकार. जणू काय महेश आलाय आणि मैदानात मात्र आबाई तो सदा बाहेर आहे आणि धनंजयने मात्र बॅटचा फेस खोललाय. अप्रतिम फलंदाजी. पण इथं भानुदास गोलंदाजी मार्कवर. धनंजय एक जबरदस्त खेळाडू आणि आज मात्र आपण संघाला उपयुक्त सिद्ध करतोय. धनंजय आपण पहिल्या 4थ्या क्रमांकावर फरक दिला. 2 षटकामध्ये खूप डिफेन्स क्रिकेट खेळला आणि नंतर मात्र 5व्या षटकात हाणामारी करतोय. राहुल आता मात्र एक जवळ क्षेत्ररक्षण लावतोय. सिलिमिड ऑफला आपण एक क्षेत्ररक्षण पाहतोय. कारण सूचना असणार त्या खेळाडून कोणत्या प्रकारची हालचाल करायची नसते, कारण पंच देखील तीच वॉर्निंग देतात. त्यामुळे फलंदाज लक्ष विचलित होतंय. भानुदास पुन्हा एकदा भिरकावून देतोय. बॅक टू बॅक 4था षटकार. जरा जोरदार डाव दे विनोद आपण पहिले धनंजयसाठी. थँक्यू. राहुल हा षटक संपायच्या आधी धावा होत्या फक्त 36. पण या षटकात मात्र 4 चेंडू मध्ये आपण पहिले 4 षटकाला 24 धावाला. स्फोटक फलंदाजी. राहुल हातोडा तोड फलंदाजी मी तर म्हणेल. जबरदस्त फलंदाजी. ज्याप्रमाणे धनंजय ओळखला जातो आज मात्र धनंजयने ती फलंदाजी दाखवली या मैदानावर. राहुल समीर आऊट झाला. गेल्या वर्षी राहुल बघितलं तर हा फलंदाज आला होता आपल्या डोंबिवली विभागात खेळासाठी, पण तेवढी चांगली फलंदाजी करून या वर्षी मात्र खूप जबरदस्त फलंदाजी करतो. त्याचं कारण की सराव खूप चांगला केलेला असणार आहे. पण इथं विनंती करतो पाली संघाचे संघनायक आणि तिसगाव संघाचे संघनायक यायचंय पाहायचंय. धनंजय 4 चेंडूमध्ये 4 षटकार दाखवले. जरा जोरदार डाव द्या खेळाडू फलंदाजीसाठी. अप्रतिम फलंदाजी, नेत्रदीपक फलंदाजी. आज सुपर संडे मध्ये सुपर फलंदाजी बघायला मिळते. धनंजय ऑन द फायर. भानुदास मात्र चांगली गोलंदाजी करत नाहीये.
राहुल 4 षटकार मारतोय, 24 धावा वसूल करतोय या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकातील 60, 3 गडी बाद 60. आता मात्र समाधानकारक धावसंख्या उभारली. पुणेला लॉप करतो चेंडूला, वन्स अगेन 5 चेंडू 5 षटकार. थँक्यू राहुल. सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा आपण धनंजय आपल्याला भेटला होता तेव्हा त्यांनी सांगितलं का बाळू चतुर्थी आहे, त्यामुळे मी कोणत्या प्रकारचा हार घेणार नाहीये, पण आज आहार घेतोय तो धावांचा. 5 चेंडू 5 षटकार. जोरदार डावल्या फलंदाजी. धावसंख्या 67. भानुदास गोलंदाजी मार्कर, स्ट्रायकरला फलंदाज आपण धनंजय हिलाल ऑन द फायर. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. देवदास म्हात्रेकडून 500 रुपयाचा पार्श्व केले. वेलपेटवर धनंजय जोरदार डावा देते. अप्रतिम फलंदाजी केली. 66 धावा आपण पहिले प्रथम फलंदाजी करताना उसाटणे संघाने उभे केले. 67 धावांचं लक्ष असणार ते म्हणजे भाल संघाला. पछता भाल संघ कशा प्रकारे फलंदाजी करतोय जेव्हा सामना इथे सुरू होईल तेव्हा ऐकणार